नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बिहारचे निकाल येऊन गेलेले आहेत आणि बिहारचा विधानसभा निवडणुकीचा मी एक अंदाज केला होता शेवटच्या 15 दिवसामध्ये. तो खरा ठरला म्हणून हिंदीच्या अनेक YouTube चॅनेलवर माझ्या मुलाखती घेण्यात आल्या. माझं कौतुकही झालंय. पण योगायोग असा आहे, की सगळेच्या सगळे प्रस्थापित आणि व्यावसायिक एक्झिट पोल खोटे ठरले असताना मी घराच्या बाहेर सुद्धा पडत नाही. एका जागी बसून बातम्या आणि बातम्यांची जुळवाजुळव करून माझं राजकीय विश्लेषण करत असतो आणि तरीही बिहारमध्ये काय होऊ घातलंय याचा अंदाज मी कसा व्यवस्थित पार करू शकलो याविषयी माझ्या त्या मुलाखती घेणाऱ्या हिंदी पत्रकारांनाही कौतुक आहे. पण आज मी आणखीन एक वेगळा मुद्दा घेऊन तुमच्याकडे आलोय आणि विषय बिहारच्या विधानसभा निकालांचाच आहे. या बिहारच्या विधानसभा निकालांचा एकमेव एक्झिट पोल बरोबर आला आणि तो एक्झिट पोल देणाऱ्या संस्थेचं नाव पोल डायरी आहे. अभिजित ब्रह्मनाथकर नावाचा एक परभणीचा मराठी तरुण आहे, जो पोल डायरी नावाचं एक ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल वगैरे काढण्याचं काम करणारा तरुण आहे. आमच्या सुशील कुलकर्णीचा कधी काळचा सहकारी आणि मित्र सुद्धा आहे. आणि म्हणूनच सुशील कुलकर्णीने त्या ब्रह्मनाथकरवर एक व्हिडिओ केलाय. पण तो व्हिडिओ फक्त ब्रह्मनाथकर याच्या कर्तबगारीविषयी जास्त नाहीये. तो आहे ब्रह्मनाथकर याची मुंबई तक नावाच्या एका YouTube मराठी चॅनेलवरची मुलाखत. हा सुशील कुलकर्णीच्या व्हिडिओचा विषय आहे. त्याचं शीर्षक आहे सुतक मुंबई तक. सुतक म्हणजे काय हे मी वेगळं सांगायची गरज नाही. घरात कुठेही एक मयत झालं की त्या परिवारातल्या लोकांना सुतक लागतं. काय 12-14 दिवस त्यांनी कुठे घरात पवित्र कार्य करू नये किंवा कोणाच्या पवित्र कार्यात सहभागी होऊ नये असा जो दंडक पाळला जातो त्याला सुतक म्हणतात. आणि मग सुतक याचा अर्थ त्या घरातले सगळे लोक दुःखात आहेत असं गृहीत धरलं जातं. आणि म्हणून सुतक या शब्दाचं महत्व समजून घ्या. आता सुशील कुलकर्णीने असं शीर्षक का दिलं तर, आणि त्याचा मुंबई तकशी संबंध काय, तर मुंबई तक नावाचं जे YouTube चॅनेल आहे ते मुळातच इंडिया टुडे आणि आजतक ही जी एक देशातली प्रमुख वृत्त संस्था आहे त्यांचं YouTube चॅनेल आहे आणि मराठी पुरतं मर्यादित आहे. मराठीमध्ये महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या बातम्यांचा आढावा घेतला जातो, बातम्या दिल्या जातात, विश्लेषण केलं जातं. त्याखेरीज जे काय मुंबई तक म्हणून एक आहे तिथल्या बातमीदार पत्रकार यांच्या गप्पा छप्पा सुद्धा ते दाखवतात. आणि अर्थातच त्या गप्पा टप्पांमध्ये महाराष्ट्रासकट उरलेल्या देशभरच्या किंवा जगातल्या राजकारणाचाही ओहापोह करत असतात. अर्थातच बिहारमध्ये जर एवढी मोठी विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे तर त्यासाठी मुंबई तकने सुद्धा आपलं विश्लेषण सादर केलं असेल तर नवल नाही. पण त्यांच्या सगळ्या विश्लेषणामध्ये त्यांनी बोलवलेले जे कोणी जाणकार असतील किंवा त्यांचे तिथले रिपोर्टर असतील या सगळ्यांच्या मदतीने केलेलं सगळं विश्लेषण हे संपूर्णपणे निकालाच्या काळात तोंडगशी पडलं. साफ साफ तोंडगशी पडलं. आणि मुंबई तक कशाला, इंडिया टुडे असो, तुमचा आज तक असो, टाइम्स नाव असो, सगळ्यांची विश्लेषणं तोंडगशी पडली. इतकं प्रचंड बहुमत एनडीएला बिहारच्या विधानसभा निवडणुकीत मिळालं हे मी परत नव्याने सांगण्याची समजण्याची गरज नाही. पण सुतक मुंबई तक या निमित्ताने जो काही व्हिडिओ ब्रह्मनाथकर साठी सुशील कुलकर्णीने बनवला त्या मुलाचं मलाही कौतुक आहे. कारण तो अभ्यासक आहे, तो त्या व्यवसायात आहे. मी नाहीये. मी अंदाज देतो, माझे अंदाज चुकू शकतात, मला त्याचं कौतुक नाही. पण सांगण्याचा मुद्दा असा
की या निमित्ताने आपण 100% कसं विश्लेषण करतोय असं सांगणारे सगळेच्या सगळे चॅनेल पुरते तोंड कशी पडले. त्यापैकी मुंबई तक सुद्धा आहे, कारण मुंबई तकला याची अजिबात अपेक्षा नव्हती. हे सगळेच्या सगळे चॅनेल मधले, आणि मी नेहमी सांगतो अर्धवट अकलेचे असतात आणि आपल्याला सगळ्या जगातलं सगळं काही कळलंय अशा थाटात बोलत असतात, आणि त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेले अंदाज फसले की थोबाड रंगवल्यासारखं त्यांची अवस्था होऊन जाते. आणि नेमकी तीच गोष्ट तो ब्रह्मनाथकर याची मुंबई तकने मुलाखत घेतली तेव्हा झालेली आहे. अभिजित ब्रह्मनाथकर हा एक मराठी माणूस बिहारमध्ये जातो, काही आठवडे राहतो आणि जितकं नेमकं विश्लेषण करून नेमका निकालाचा अंदाज देतो, तेवढा निकाल मुंबई तकचा संपादक साहिल जोशी हा स्वतः बिहारमध्ये तब्बल 2 महिने वावरत होता. पण तिथे काँग्रेसच्या विरोधामध्ये, आरजेडीच्या विरोधामध्ये इतकं वातावरण आहे, किंवा भाजप आणि नितीश कुमारच्या बाजूने मतदारांचा इतका प्रचंड झुकाव आहे, याचा सुगावा सुद्धा ग्राउंडवर फिरून ज्याला लागत नाही असा माणूस हा मुंबई तकचा संपादक असेल, तर मुंबईत बसून जगभरच्या घडामोडींचं विश्लेषण करणारे मुंबई तकचे जे पत्रकार आहेत त्यांचं विश्लेषण हमखास चुकत गेलं तर नवल वाटण्याचं कारण नाही. मग ते मुंबईतलं असो, दिल्लीतलं असो, कलकत्त्याचं असो, ते चुकणारच. याचं कारण सोपं असतं की आपण ग्राउंडवर गेल्यानंतर आपल्या मनात आहे ते बघण्यापेक्षा ग्राउंडवर आहे ते डोळे उघडे ठेवून बघावं, कान उघडे ठेवून ऐकावं आणि समजून घ्यावं, आणि समजून घेतल्यानंतर त्याचं विश्लेषण करावं. याचं भान नसेल तर तुम्ही तुमच्या डोक्यात जे काय घोळतंय घोंगावतंय तेच सत्य म्हणून सांगायला लागता, आणि सत्य समोर असतं ते तुम्ही बघू सुद्धा शकत नाही. आणि म्हणून बिहारमध्ये जाऊन सुद्धा ब्रह्मनाथकर याला जे बघता आलं, अनुभवता आलं आणि सांगता आलं, ते मुंबई तकचा संपादक साहिल जोशीला सांगता आलं नाही. आणि बिचारा साहिल जोशीला सांगता आलं नाही तर तो ज्या युट्यूब चॅनेलचा संपादक आहे तिथल्या स्टाफला विचारायला काय सांगता येईल. मुद्दाम त्या विषयावर त्या 1 तासाभराची काहीतरी ती मुलाखत आहे ब्रह्मनाथकरची, मुंबई तकने घेतलेली. आणि हर्षदा आणि अनुजा नावाच्या 2 मुलींनी, आणि मला वाटते अभिजित नावाचा एक पत्रकार आहे, या तिघांनी मिळून ब्रह्मनाथकरची ती मुलाखत घेतलेली आहे. आपण बिहारमध्ये फिरताना काय बघत होतो, काय समजून घेत होतो, कसा अंदाज बांधत होतो, तिथली राजकीय परिस्थिती काय, लोकमत कसं होतं, कसं फिरत होतं, हे ब्रह्मनाथकर पदोपदी आणि बारकाईने समजावत होता. पण ते समजवताना हर्षदा आणि अनुजा या दोन्ही पत्रकार मुलींचा चेहरा हा अक्षरशः सुटकी झालेला आहे. आता गंमत अशी आहे की अनुजा किंवा हर्षदा या दोन्ही मुली ह्या काँग्रेसच्या किंवा आरजेडीच्या कार्यकर्ता नाहीयेत. त्यामुळे त्या पक्षाचा पराभव झाला तर त्यांना दुःख व्हायचं कारण नाही किंवा त्यांना सुतक लागायचं कारण नाही. हा, पण आपले अंदाज संपूर्ण तोंडगशी पडले. आपण केलेलं विश्लेषण बिहार विषयी, आपण जी काय अक्कल पाजळली होती तो शुद्ध अक्कल शून्यपणा होता, याचं जर रिअलायझेशन असेल, त्यामुळे त्यांचे पडलेले चेहरे दिसत असतील तर ते गैरलागू आहे असं मी म्हणणार नाही. पण हे त्या दोघींचे चेहरे बघताना मी 50 वर्ष मागे गेलो मित्रांनो. 50 काय नेमकं सांगायचं तर 53 वर्ष मागे गेलो. कारण ज्या अनुभवातून आज ही तरुण मुलं अनुजा किंवा ती हर्षदा, आपण काय समजून बसलो होतो, आपण काय बोलत होतो, आपण काय लिहित होतो आणि घडलंय काय, यामुळे जे एक नैराश्य येतं त्या अनुभवातून मी पण गेलेला आहे. त्यांची टिंगल मी करणार नाही, कारण मी सुद्धा त्या अनुभवातून गेलेला आहे. आणि म्हणून मी सांगतो 1972 मध्ये मी जेव्हा दैनिक मराठामध्ये नवा 1.5-2 वर्षाचा पत्रकार होतो,
आणि त्यावेळेला व्हिएटनाम युद्ध जोरात सुरू होतं, व्हिएटनाम, कंबोडिया. आणि त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या डाव्या चळवळी, डाव्या विचारांचे लोक हे कमालीचे अमेरिका विरोधी होते. मी सुद्धा डाव्या चळवळीतला होतो आणि पत्रकार म्हणून सुद्धा अमेरिकेवर शक्य तितके ताशेरे झाडायचे. हा आमचा धंदा होता. मी पण लिहिलेलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मी ज्या विद्यार्थी चळवळीमध्ये होतो त्यामध्ये सगळ्या डाव्या संघटना होत्या. आज पांढऱ्या केसाचा तो तुम्हाला प्रकाश रेड्डी दिसतो, उद्धव ठाकरेंच्या इर्द गिर्द फिरणारा, तो पण आमच्या बरोबर होता. आणि फार कशाला, या मुंबई तकचा संपादक साहिल जोशी याचे आई वडील दोघेही समाजवादी युवजन सभेचे सदस्य म्हणून त्या युवा आंदोलनात आमच्या बरोबर असायचे. रमेश जोशी आणि विजया जोशी, साहिल जोशीचे आई वडील सुद्धा आमच्या बरोबर असायचे. आणि मला आठवतं त्यावेळेला आम्ही अमेरिकेच्या या विस्तारवादी आक्रमक धोरणाविरुद्ध पुरोगामी युवकांचा मोर्चा काढला होता. अमेरिकन वकिलात नाही, त्याला युसीस म्हणायचे. अमेरिकेचं जे माहिती केंद्र होतं चर्चगेटच्या अलीकडल्या खाऊ गल्ली म्हणतात, तिथे तिथे आम्ही मोर्चा काढला होता. साहिल जोशीचे आई वडील पण त्यात होते. आणि गंमत मित्रांनो अशी झाली की एवढा सगळा डंका पिटल्यानंतर सुद्धा, म्हणजे अर्थात डंका पिटून आम्ही इथे डंका पिटून काहीच उपयोग नव्हता, पण एक भ्रम असतो आपण काहीतरी करतोय, आपण फार महान आहोत, असं एक ते कोवळ्या वयामध्ये, भारवलेल्या वयामध्ये असतं. आपल्यालाच जगातलं सगळं शहाणपण ते आमच्यातही होतं, माझ्यात होतं. आणि 72 सालच्या ज्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये परत तोच रिचर्ड निक्सन अध्यक्ष म्हणून निवडून आला. आणि मला आठवतं मराठामध्ये मी किंवा आणखीन माझे 2 तरुण सहकारी होते, आमचे चेहरे पडलेले होते. कमाल आहे, असा कसा निकाल लागू शकतो? हा इतका भयंकर माणूस, तो त्या व्हिएटनामवर इतकं रक्तपाताचा अतिक्रमण करतोय वगैरे वगैरे, डोक्यात खूप काही होतं. तर मी असा विषण्ण चेहऱ्यांनी बसलेला होतो ऑफिसमध्ये मराठाच्या. आणि आमचे सहसंपादक आणि वृत्त संपादक रामभाऊ उडगी, आम्ही बाबा म्हणायचो त्यांना, बाबा अचानक तिथून जात होते आणि त्यांनी बघितले मी मान खाली घालून असा निराशाग्रस्त बसलेलो आहे. ते म्हणाले, भाऊ काय झालं रे? तू म्हटलं काय नाही, काय नाही, काय झालं सांग, काय अडचण आहे का? तर म्हटलं अडचण तर काही नाहीये. म्हणून असा का बसलायस तू, फ्यूज गेल्यासारखा का बसलेस? मी त्यांना म्हटलं नाही एवढं सगळं. आणि तो रिचर्ड निक्सन परत आला व निवडून, तर ते हसायला लागले. आणखीन व्यंकटेश राजुरीकर म्हणून माझे सिनियर होते, ते पण हसायला लागले. ते म्हणाले निवडून आला म्हणजे काय, तो अमेरिकेत आलाय, तो काय मुंबईत किंवा दिल्लीत उभा नव्हता. नाही पण म्हटलं असला माणूस कसा काय लोक निवडतात, कमाल आहे म्हटलं. तो भाबडेपणा होता माझा, पण होता. ते म्हणाले अरे बाबा, अमेरिकेच्या मतदारांनी, अमेरिकेच्या जनतेने अमेरिकेचा अध्यक्ष निवडलाय, त्याविषयी आपल्या भूमिका असू शकतात, पण त्या पलीकडे आपण त्यामध्ये ओढलं जाणं, इन्व्हॉल्व्ह होणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. याच्यात भावनेचा प्रश्न कुठे आला? त्या देशाच्या नागरिकांनी त्यांना पाहिजे तसा राष्ट्राध्यक्ष निवडलेला आहे. आपण इथे किती खरडलं तर आपलं दिल्लीत पण कोणी वाचत नाही ना, मद्रासला वाचत, तर अमेरिकेचा आता काय प्रभाव पडणार आहे? आपण बडबडल्यामुळे अमेरिकेतलं एक मत सुद्धा इकडचं तिकडे होऊ शकणार नाही. त्यामुळे ही भूमिका आपल्या वाचकांना कळावी. रिचर्ड निक्सन जे करतोय हे चुकीचं आहे हे आपल्या वाचकांना कळावं, एवढ्या मर्यादेपर्यंत आपली झेप असते. ते आपण लिहिलंय काय आणि तिकडे घडलं काय याच्यामध्ये वाहवून चालत नाही. आणि आमची अक्कल, माझी अक्कल ठिकाणावर आली. तेव्हा ती हर्षदा किंवा अनुजा या 2 मुलींना सुतक लागल्यासारखे त्यांचे उतरलेले चेहरे सुशील कुलकर्णीने त्याच्या व्हिडिओत दाखवलेत. ते चेहरे बघताना 1972च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निकालानंतर
मी मराठाच्या ऑफिसमध्ये जसा विषण्ण चेहऱ्यांनी बसलो होतो, तो माझाच चेहरा मला आठवला. माझा चेहरा मला आठवला. पण यातूनच प्रगल्भता येत असते. तो मूर्खपणा समजावणारा कोणतरी होता, हे आपण लिहितोय, त्याचा किती परिणाम होतो, कुठल्या मर्यादेत परिणाम होतो आणि त्या मर्यादेबाहेर परिणामाची अपेक्षा करणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. हे समजवणारे बाबा म्हणजे रामभाऊ उडगींसारखे दिग्गज आणि वडीलधारे आमच्या पाठीशी होते. आजचे सिनियर्स नव्या पिढीतल्या मुलांना काही शिकवतात की नाही मला माहित नाही, समजावतात की नाही माहित नाही. कारण आता सिनियर कोण आणि ज्युनियर कोण हे कळणंच अवघड होऊन बसले. कालची शेंबूडकुशी पोरं सुद्धा फार ज्ञानी झालेली आहेत. जगाच्या राजकारणावर अधिकारवाणीने बोलतात, अर्थशास्त्रावर बोलतात, परराष्ट्र संबंधावर बोलतात, परराष्ट्र धोरणावर बोलतात, युद्धावर बोलतात, काय तो गुप्तहेर संस्थेबद्दल बोलतात, हेर खात्याबद्दल बोलतात. इतके ज्ञानी आम्ही त्या काळात नव्हतो, एवढं नक्की आहे. आम्ही एवढे ज्ञानी नव्हतो. जितकी ही आजची टीव्हीवर बोलणारी पोरं बघितली की असं वाटतं की देशातले मोठमोठे नेते ह्यांच्या घरी भांडी घासायला येतात किंवा ह्यांचा हागुमुतू साफ करायला येतात की काय. इतकं पांडित्य मिरवणारी जी पोरं आहेत त्यांच्यावर मग अशी निराशाग्रस्त होण्याची पाळी येते, सुटकात जाण्याची पाळी येते. त्या 72च्या रिचर्ड निक्सनच्या निवडीनंतर मला जो अनुभव आला होता त्यातून मी शहाणा झालो. आपल्या मर्यादा मला कळल्या. या मुलांना त्या मर्यादा कोणी दाखवतो का हा प्रश्न आहे. बहुतेक नाही. म्हणूनच मोकाट सुटल्यासारखं काय काय पांडित्य सांगत असतात, काय काय पांडित्य सांगत असतात. ह्याला धू धू धुतलं, त्याला धू धू धुतलं, त्याच्यावर पलटवार, ह्याच्यावर उलटवार. हे करता करता आपली बुद्धी आपण भ्रष्ट करून घेतोय. आपल्यातलं तारतम्य संपत चाललंय. याची सुद्धा भान न उरल्याचं ते लक्षण आहे. पण असो, तो जो काय सुशील कुलकर्णीने व्हिडिओ केलाय त्यामुळे या दोन मुलींचे चेहरे बघितल्यानंतर मला वाटलं की आपण आपली आठवण सांगितली पाहिजे. आज त्यांना कोणी हसेल, मला कोणी हसत नव्हता, कारण तेव्हा माझा कोणी फोटो काढला नाही किंवा रेकॉर्ड केलं नाही. ते रेकॉर्ड झालेलं आहे म्हणून सुशील कुलकर्णी त्या दोघींचे चेहरे दाखवू शकला. माझा चेहऱ्याचा फोटो पण कोणी काढला नव्हता. पण मला खात्री आहे की माझा चेहरा पण त्या दोघींसारखाच तेव्हा उतरलेला होता. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.